बोला शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना सर्वप्रथम या रायगड किल्ल्यावरून श्रीवारचा वंदन करतो आणि या रायगडावर सह्याद्री कुशीमध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, जय शिवराय। त्या काळात इथून समुद्रावर नियंत्रण ठेवणं पण सोपं पडत होतं, म्हणून आज इंडियन नेव्ही छत्रपती शिवरायांना गॉड ऑफ फादर म्हणून रायगडावर राजधानी ते होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका आता। येथील हिरकणी जिल्ह्याची वसले होते गाव तळासी वाळूसरे या नावाचे आणि राहत होते कुटुंब छोटे गरीब नगर गवळ्यासाठी सेवेसाठी संसारासाठी केल्या नव्हत्या। स्वराज्यात सैन्य कमी होतं आणि त्या सैन्यात वाढ व्हावी विस्तार वाढावा या हेतूने आपल्या राजाने 8 राण्या केल्या। पण रायगडावरती येणारा प्रत्येक शिवभक्त प्रत्येक शिवकन्या इथे आल्यानंतर या चौथऱ्यावरची माती घेतात आणि आपल्या कपाळाला लावतात। पण राजांची राजमुद्रा प्रतीप चंद्रलेखे व वर्ध विष्णू मदिता शहाज सुर शिवसाईच्या मुद्रा भद्राई राजते। खरं तर या जागेवर आल्यानंतर म्हटलं जातं की झुकड्या वाकड्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिरी इथे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडलाय। राज्याभिषेक सोहळ्याचं वैभव काय होतं, या दरबारामध्ये 6000 लोक भगवा फेटा घालून गबरेला शिला गुंडाळून बसले होते। परंतु आता इथून जगदीश्वराचं मंदिर जर पाहिलं तरी आपल्याला पूर्णपणे एका मुशिरी सारखं दिसतं। त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या मंदिराजवळ जाऊन आता आपण मंदिराची माहिती समोर छत्रपती शिवाजी राजांची समाधी 3 एप्रिल 1686 ला राजांच्या देहकलेस या ठिकाणी आगमन केले। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकणी रायडर आहे आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आणि थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आपण उद्या कुठे जाणार आहोत। तर आपण श्रीमान रायगड या किल्ल्यावरती उद्या भेट देण्यासाठी जाणार आहोत। तर आपला जेवढा पण व्हिडिओ माहिती आहे मला की जास्तीत जास्त मोठा होणार आहे, कारण आपल्यासोबत एक गाईड पण असणार आहे। तर पूर्ण गडाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला रायगड बद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न मी आज करत आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून एकदा नक्की सांगा। तसंच तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जर असेच चांगले चांगले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आता डायरेक्ट मी उद्या व्हिडिओला चालू करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला भेटूया मग आता आपल्या पुढच्या व्हिडिओत। तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत रायगडच्या पायथ्यापाशी आणि ही आपली सर्व टीम आहे। तर आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करतो आहोत। तर आता आपण चढाई चालू केली आहे आणि आपल्यासोबत एक गाईड म्हणाल तर एक मार्गदर्शक आहे, तो आपल्याला पूर्ण गडाची माहिती देणार आहे। तर तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे की आपल्या रायगडबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त माहिती द्यायचा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण रायगडाची पायरी मार्गाने वारी करतोय। आज आपण रायगड बघायला आलोय का, छत्रपती शिवरायांचे चरण स्पर्श करायला। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं भाग्य आहे की तुम्हाला आज या वयामध्ये रायगड वारी करायला भेटली। नाहीतर या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक लोक आहेत ज्यांचं वय 50, 60, 70 झाले, त्यांनी अजून सुद्धा रायगड पाहिलेला नाही। रायगड किल्ला पाहत असताना आज आपल्यासोबत एक मार्गदर्शक आहे आणि त्याच्यासोबतच रायगड काय आहे हे अगदी व्यवस्थितरित्या आपण समजावून घेणार आहोत। तत्पूर्वी फक्त काही सूचना आहेत, त्यांचं आपल्याला पालन करून गड फिरायचंय। सर्वप्रथम पहिली सूचना एवढीच आहे की रायगड किल्ला चढत असताना कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाहीये। सर्वांनी व्यवस्थितपणे सावकाश जायचे। गाढवं येणं जाणं करत आहेत, त्यामुळे कोणी घाबरण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। गडावरती गेल्यानंतर महाराजांच्या मूर्तीसमोर दर्शन घेत असताना सर्वांनी पायातल्या चपला खाली काढायच्या। गॉगल कॅप घालून महाराजांकडे आपली बॅक साइड करून आपण सेल्फी फोटो घ्यायचा नाहीये का,
कारण हे वाईट वर्तन केलं तर कुठेतरी शिवछत्रपती शिवरायांचा अपमान होतोय आणि आपण एवढे पण मोठे नाही की आपण आपली बरोबरी छत्रपती शिवरायांचा करू शकतो. तिसरी सूचना, गाईडची माहिती चालू असताना तुमचे काय प्रश्न असतील तर ते मध्यभागी फक्त विचारू नका. प्रश्न निश्चित विचारा, पण ते माहिती झाल्याच्या नंतर विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे 100% तुम्हाला देण्यात येतील. आणि सर्वात महत्वाची सूचना म्हणजे रायगड फिरत असताना एक वेळी आपल्या हातून या रायगडाची देवपूजा राहिली तरी चालेल, हरकत नाहीये, पण जेवढी स्वच्छता राखता येईल तेवढी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण गडाच्या माहितीला सुरुवात करूया. बोला शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना सर्वप्रथम या रायगड किल्ल्यावरून त्रिवारस्ता वंदन करतो. आणि या रायगडावर सह्याद्री कुशीमध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, जय शिवराय. सर्वप्रथम तुम्हाला माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे अनिल बाबू कोकरे. माझं शिक्षण हे 12वी उत्तीर्ण आहे आणि गेले 10 वर्ष झाले या रायगड किल्ल्यावरती गाईडचं काम करतोय. या अगोदर आपण रायगड पाहिला असेल अथवा नसेल, पण माझ्यासोबत रायगड तुम्ही आज फर्स्ट टाइम बघते. त्यामुळे रायगड काय बघायचं, पण सगळ्यात अगोदर जो रायगड बघायला आलोय त्या रायगडासोबत आपल्याला ओळख करून घेणं गरजेचं आहे. आणि रायगड हा शिवरायांच्या ताब्यात यायच्या अगोदर हा एक किल्ला नसून हा फक्त आजूबाजूच्या डोंगरांसारखाच एक पडीव डोंगर होता. आणि या डोंगराचं नाव होतं रायरीचा डोंगर. रायरी नावाने ओळखला जाणारा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यात मोडतोय. मग जावळी कुठे आहे? प्रतापगड निश्चित पाहिलाच असेल. प्रतापगडाच्या पायथ्यालाच एक गाव आहे जावळी. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला सह्याद्रीचा कोकण दिवा आहे. येताना जे काय खालचं आजूबाजूचं खोरं बघत आलात, जंगल बघत आलात, हे पूर्णपणे जावळीचं खोरं. आणि हे जावळीचं खोरं त्यावेळी जावळीचे मोरे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होतं. मोरे म्हटलं तर मराठा आला, परंतु मोरे हा मराठा असून सुद्धा आदिलशाहीच्या हाताखाली काम करत होता. कारण त्यावेळचा बादशाह हा आदिलशाही होता. छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात आहे. वाढतं स्वराज्य, वाढतं साम्राज्य पाहून राजांना राजगड अपुरा पडत होता. आणि म्हणून राजाने जावळीत असणाऱ्या रायरीबद्दल जावळीच्या मोऱ्यांना राजगडावरून एक खलिता पाठवला. त्या खलित्यामध्ये महाराज काय म्हटले की मोरे, आपण दोघेही मराठी आहोत, दोघे जण एकत्र येऊ आणि एकत्र येऊन एक स्वराज्य उभं करू. परंतु मोरे अतिशय उर्मट, गर्विष्ठ आणि किचकट. त्याला काय वाटलं की मी आदिलशाहीचा सरदार आहे, म्हणजे माझी बरोबरी कोण करणार नाही. त्याने छत्रपती शिवरायांना एक उलट पत्र लिहिलं. ज्या पत्रात राजाला काय म्हणतोय की तुम्ही कसले राजे, तुम्ही राजे कधी झाला, तुम्हाला राजे कोणी बनवलं, तुम्ही असे राजे आहात की स्वतःलाच स्वतः राजे समजून घेताय. या जावळी प्रांताचे खरे राजे हे आम्ही आहोत. आमच्या भेटीला जर तुम्हाला उद्या यायचं असेल तर त्याऐवजी आजच या, कारण तुमच्या स्वागताला आमचा तोफखाना दारुगोळा सज्ज आहे. म्हणजे थोडक्यात दादानो हे एक युद्धाचं पत्र होतं. राजाने देखील 154 एवढे सरदार जावळीत पाठवले. आणि या जावळीमध्ये 3 महिन्याचं युद्ध सुरू होतं. 3 महिन्याच्या युद्धामध्ये चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे यांचा सूर्याजी काकड्यांच्या हस्ते वध झाला. मोरेला वाटलं की भावाला मारलाय, काळांतराने आपल्या सुद्धा मारण्यात येईल, म्हणून तो अगोदरच छत्रपती शिवरायांना रायरी पायथ्याजवळ शरण आला. कारण त्याला माहिती होतं जो आपल्या राजाला शरण जाईल त्याला आपले महाराज कधीच मरण देत नाही. मोरे शरण आला आणि राजाने 15 मे 1656 हा रायरीचा डोंगर स्वराज्यामध्ये जिंकून घेतला. पण त्यापूर्वी एप्रिल 1656 महाराज आणि त्यावेळेचे पंतप्रधान यांनी या रायरीला खालून 16 किलोमीटरचा वेढा दिला. त्यावेळी राजे पंतासने काय म्हटले की पंत, तुम्ही जो रायरी म्हणायचा ते हीच गाव रायरी. पंत म्हणतात होय महाराज, हीच ती रायरी. रायरी राजांकडे पाहते, राजे या रायरीकडे पाहतायत. आणि रायरीला पाहून राजांच्या तोंडून काय उद्गार बाहेर आले ते सभासदाने आपल्या बखरीमध्ये उतरवले. उद्गार काय? राजा खासा जावणी पाहता गड बहुतच कोट आहे. चौथर पहा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. पर्जन्य काळी कड्यावरती गवत उगवते. धोंडा ताशी एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरती चकोडगड खरा, परंतु उंचीने थोडका आहे. दौलताबादच्या दशी गुणी उंच. आईसे देखोनी राजे संतृप्त झाले आणि बोलिले की तख्तास जागा हाच गड करावा. आणि तख्त म्हणजे राजधानी. मग 15 मे 1656
याच्या बांधकामाला सुरुवात केली ते 1670 पर्यंत बांधकाम होतं. मग 14 वर्ष या गडावर काय बांधलंय तर 14 वर्षामध्ये या रायगडावर भली मोठी 11 तळाव बांधली, छोट्या छोट्या 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि 350 इमारतींचं बांधकाम केलं. या ऐकल्यावर प्रश्न काय पडतोय, आपण एक 100 पायऱ्या सुद्धा चढलेलो नाहीये. आज आपल्याला आता 100 पायऱ्या चढताना दम लागायला सुरुवात होतीये. तर 14 वर्षांच्या बांधकामाला लागणारे काळ पाषाण हे कुठून घेऊन गेले? खालून घेऊन जाणं शक्य नव्हतं. कधी समजतंय? आपण जेव्हा चढायला सुरुवात करतोय त्यावेळी. मग काय केलं त्यावेळी या रायगडावरतीच एक मोहीम राबवली, पाणी अडवा पाणी जिरवा. त्या मोहिमेत या गडावरतीच 11 तळाव खोदले, 84 टाक्या खोदल्या आणि त्यातूनच जो काय दगड निघाला तो या गडाच्या बांधकामाला वापरला. म्हणजे बघा, प्यायला पाणी पण झालं आणि बांधकामासाठी दगड पण. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. गुळ, चुना आणि शिस म्हणजे लीड हे 3 पदार्थ वापरून हिरोजीने 14 वर्षात रायगड बांधला. बांधकामासाठी छत्रपती शिवरायाने हिरोजी इंदुरकरांना पैसा अडका दिला होता, परंतु त्या पैशांमध्ये रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं. बांधकाम अर्धवट राहिलं होतं आणि राजे मोहिमेवर होते. मग आता बांधकाम थांबवणार की चालू करणार? पैसा कुठून आणणार? अहो, राजांकडून पैसे आणणं शक्य नव्हतं, खलिदा पाठवणं शक्य नव्हतं, भेट घेणं शक्य नव्हतं, कारण महाराज त्यावेळेस मोहिमेवर होते. तुम्ही आम्ही आर्किटेक्ट असतो, निश्चित बांधकाम थांबवलं असतं. पण त्या हिरोजी नावाच्या माणसाने आयत्या वेळी या गडासाठी स्वतःचं घरदार, सोनं नाणं धन दौलत विकलं आणि हे सगळं कमी पडलं म्हणून पत्नीच्या अंगावरचे दागिने काढले आणि या गडासाठी विकले आणि 14 वर्षामध्ये रायगड बांधून पूर्ण केले. 70 मध्ये महाराज या रायगडावर वास्तव्य टाकायला आले. रायगडाची वरून घोड्यावर बसून पाहणी केली आणि त्यानंतर राजे हिरोजींना म्हटले की वा हिरोजी वा, याचं बांधकाम अतिशय सुंदररित्या आपण पार पाडलंय. फक्त आम्हाला जाता जाता या बांधकामाचं एक गॅरंटी पत्र सांगा. त्यावेळी आज जर विचार केला, दगडाने बांधलेल्या भिंती, गुर्ज याचं गॅरंटी पत्र काय देणार हो? आज आपलं गॅरंटी पत्र आपल्याकडे नाहीये. तरी सुद्धा त्या हिरोजी इंदुरकरांनी गॅरंटी पत्र दिलं की राजे, जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील तोपर्यंत बांधकामाला धक्का लागणार नाही. आणि या गडाचा महाद्वार बंद केल्यानंतर तुमच्या आज्ञेशिवाय गड उतार होईल, ते पाणी असेल आणि खालून वरती जाईल ती हवा असेल. आज एवढा मोठा गड बघायला एका दिवसासाठी आलोय, पण जो गड बांधायला 14 वर्ष गेले ना, तो रायगड एका दिवसात मुळीच फिरणं शक्य नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण रायगड बघायचा असेल तर 2 दिवस सुद्धा कमी पडतात, कारण याचा एकूण क्षेत्रफळ आहे दादानो 1200 एकरचं आणि किल्ला जो आहे हा 100 एकर मध्ये. याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे 2851 फूट. म्हणजे त्या काळात इथून समुद्रावर नियंत्रण ठेवणं पण सोपं पडत होतं. म्हणून आज इंडियन नेव्ही छत्रपती शिवरायांना गॉड ऑफ फादर म्हणून ओळखतं, कारण दर्यावर रक्षण कसं ठेवायचं राजाने शिकवलंय. आणि या रायगडाची पैठा ते माता हाईट आहे 1350 फूट म्हणजे 870 मीटर. जवळजवळ 2360 पायऱ्या चढून 2 तासामध्ये आपण रायगडावरती जाणार आहोत. या रायगडाला 1575 पायऱ्या होत्या. रायगड विकास प्राधिकरणातून आलेल्या 600 कोटीच्या निधीतून आता पायऱ्यांची डागडुजी चालू आहे. 2360 पायऱ्या चढून 2 तासामध्ये आपण रायगडावरती जाणार आहोत. सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी आहोत हा आपला सुरुवातीचाच पहिला पॉइंट आहे, खूब लढा बुरुज. खूब लढा बुरुज म्हणजे झुंजायचं लढण्याचं नामांकित ठिकाण. इथून जर पाहिलं तर आजही 4ही बाजू स्पष्टपणे दिसते. रायगड ही या स्वराज्याची राजधानी आहे. पण रायगडावर येण्या अगोदर एकदा विचार केला की स्वराज्याची राजधानी म्हणून या रायगडालाच का निवडला असेल? स्वराज्यात दादानो अनेक गडकोट पडले होते, पण या रायगडाला राजधानी म्हणून निवडण्यामागची कारण आहेत. काय कारण? जेव्हा महाराजांनी आणि मोरोपंतांनी या गडाला वेढा दिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं काय की या रायगडात 4ही बाजूने भौगोलिक स्थान प्राप्त झाले. म्हणजे 4ही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी घेरले, पण यातली कुठली सह्याद्रीची पर्वतरांग किंवा आजूबाजूचा कुठला डोंगर या रायगड किल्ल्याला कनेक्टेड नाहीये. जर कनेक्टेड असता तर निश्चित इथे येऊन आक्रमण झालं असतं. राजधानीसाठी निवडण्यामागचं दुसरं कारण, याच्या दोन्ही बाजूने 2 नद्या वाहत आहेत. या बाजूने काळ नदी जातीये तर त्या बाजूने गांधारी नदी जाते. तिसरं कारण, आज आपण रायगडाच्या पायथ्याजवळ आहोत, रायगड चढायला सुरुवात करतोय, पण आज जर इथून या रायगडाकडे पाहिलं तर तो रायगड आज बघायला मिळत नाहीये. सर्वात मोठा गनिमी कावा
कारण गड किल्ला म्हटलं तर त्या किल्ल्याला तटबंदी आली, याला कुठे तटबंदी बघायला मिळत नाहीये. जसं की कमळाचं फूल हे एकमेव उगवतं, तसा रायगड एका खडकापासून तयार झालेला किल्ला आहे. आजही वेढा देऊन बघा. जर का सांगायचं म्हटलं याची बांधणी अंतर्गत ठेवली आहे का, कारण जर का शत्रू इथे आला तर त्या शत्रूला सुद्धा समजायला नकोय की किल्ला नेमका कुठे. आता इथून पुढे जायचंय, पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एवढं सांगेल, आज आपण या रायगड किल्ल्यावरती आलोय, रायगडावरती गाईड घेतलाय, पण तो रायगड आज आपल्याला या का गाईड सोबत सुरक्षित बघायला मिळत नाहीये. रायगड किल्ला हा उद्ध्वस्त अवस्थेत बघतो. तर रायगडच नव्हे, स्वराज्यातला कुठलाही गडकोट बघा, आज महाराष्ट्रातले स्वराज्यातले कुठलेच गडकिल्ले शाबूत सुरक्षित नाहीयेत. म्हणजे हे पूर्ण स्वराज्य ढासळलंय, उद्ध्वस्त अवस्थेत आहे. मग जर का हे स्वराज्य ढासळले तर एकदा फक्त राजस्थानला जाऊन या आणि राजस्थानचे गडकिल्ले बघून या. आज पण ते राजस्थान जसंच्या तसं शाबूत आणि सुरक्षित आहे. म्हणजे राजस्थान सुरक्षित, स्वराज्य ढासळले. यामागचं कारण काय, तर यामागचं एकमेव कारण राजस्थानचे राजे त्यावेळी त्या इंग्रजांना शरण गेले, म्हणून त्यांनी त्यांचे किल्ले शाबूत ठेवले. आणि मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला, त्यामुळे आपल्या गडकिल्ल्यांची अशी अवस्था केली. पण महाराजांचं एक वाक्य होतं, लक्षात नसेल, ऐकून माहिती असेल. वाक्य काय होतं की एखाद्या वेळेस मरण आलं तरी चालेल, पण शरण जाणार नाही. आणि म्हणून एक शेर म्हटलाय, तो शेर ऐकून पुढचा प्रवास करायचा. शेर काय म्हटलाय, अरे अंधाराला घाबरत नाही ती आभाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही ती आभाळाची साथ आहे. आणि मोडेल पण वाकणार नाही, कारण त्या मर्द मराठ्यांची जात आहे, मर्द मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. कलावंतीन तर आता आपल्या पाठीमागे एक इलेक्ट्रिक लाईटीचा पोल आहे, आणि त्या लाईट पोलाच्या खाली जर पाहिल्या तर दगडाचं बांधकाम केलेलं पाहतो आपण. पाहिलं ना पाठीमागचा कडा, कडा हाच. पण ज्या बाजूला आपण सकाळी फ्रेश झालात, जय मल्हार निवास, त्याच्या समोरची बाजू, त्याच्या समोरूनच ती हिरकणी नावाची माता आपल्या बाळासाठी उतरली होती. हा जो बुरुज पाहता दगडाचा, हा हिरकणीचा बुरुज आहे. म्हणजे या कड्यावरून हिरकणी नावाची माता आपल्या 2 महिन्याच्या लेकरासाठी उतरली होती. या अगोदर आपण हिरकणीची कथा कविता प्रसंग निश्चित ऐकला असेल. कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खालच्या गावातून गवळणी रायगडी दही दूध विकायला गेल्या. हिरकणीला अगोदरच घरी वेळ झाला होता, घरचं सगळं आवरता लेकराला दूध पाजलं, लेकरू झोपवलं, घराचा दरवाजा लावला आणि माऊली या गडाच्या पायऱ्या चढत गडावरती दूध विकायला गेली. रायगडावरती दूध विकलं आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त होळीच्या माळावर मर्दानी खेळ चालू होती. माता मर्दानी खेळ बघायला थांबली. मर्दानी खेळ बघत असताना मर्दानी खेळ बघता बघता एवढी मग्न झाली की 5:30 वाजले. नगारखान्यात नगाऱ्या वाजले आणि रायगड किल्ल्याचा महाद्वार बंद झाला. जेव्हा समजलं की या गडाचा दरवाजा बंद झालाय, तेव्हा ती माता इथून गडाच्या महाद्वार जवळ आली. दरवाजा बंद झाला होता. गडकरी सांगोजी काटकर होते. गडकऱ्यांना हात जोडून पदर पसरून विनवणी केली की गडकरी हात जोडून विनवणी करते, मला घरी जाऊ द्या, घरी माझं 2 महिन्याचं लेकरू आहे. गडकरी काय सांगतात की छत्रपती शिवरायांची आज्ञा नाहीये, ते काम करा, ज्या मार्गाने आपण इथपर्यंत आलात त्याच मार्गाने रायगडावरती जा. जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली जाईल. उद्या सकाळी 8 वाजता नगारखान्यात नगारा वाजेल. नगारा वाजल्यानंतर हा दरवाजा उघडेल. सांगितल्याप्रमाणे माता गडावर गेली. रायगडावरती त्यांना राहण्याची व्यवस्था केली होती, पण रायगडावरती गेल्यानंतर त्याने विचार केला की मला एका मार्गाने सोडलं नाही, मी दुसरा मार्ग शोधेल. असं करता करता पूर्ण गडाला वेढा दिला. जशी एक गाय वासासाठी वणवण फिरते, तशी ती माय त्या लेकरासाठी वेडीपिची झाली होती. पण मार्ग काही सापडला नव्हता. अक्षरशः ती बिचारी माऊली पश्चिमेच्या कड्यावर आली आणि कड्यावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. दगडांचा झाडांचा आसरा घेत माता कड्या कपारीतून उतरली आणि उतरल्यानंतर एकदा फक्त स्वतःकडे पाहिलं. अंग खरचाटलं होतं, वस्त्र फाटले होते, अंगावरून रक्त वाहत होतं. आणि अशा अवस्थेत घरी गेल्या आणि घरी जाऊन दरवाजा उघडून लेकराला कुशीमध्ये घेऊन दूध पाजलं. बाळ रडायचं थांबलं, पण मातेच्या मनातली भीती वाढली होती. का? कारण स्वराज्याचा नियम मोडलाय. जर राजांना समजलं तर राजे टकमोटू काढून कडून करतील.
अक्षरशः खालच्या गावातून बातमी दुसऱ्या दिवशी गडावरती पोहोचली. बातमी पोहोचल्यानंतर राजाने ताबडतोब रायगडावरती बोलवलं आणि रायगडावरती महाराजांनी सदरेवर घेतलं. सदरेवर घेतल्यानंतर महाराजांसमोर खळाखळा रडायला लागले. हिरकर राजाला काय सांगते, राजा जी काय शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा मला द्या. मी माझ्या 2 महिन्याच्या बाळासाठी पश्चिमेचा कडा उतरून खाली गेली. त्यावेळी राजे काय सांगतायत की आपण जो कडा उतरला तो कडा दाखवा. कडा दाखवल्यानंतर राजे काय सांगतायत, उतरताना एकदा विचार करायचा. रात्र होती, पाय घसरला असता, पायाखालचा दगड घसरला असता. जर का हे सगळं काय झालं असतं तर 2 महिन्याच्या लेखाने काय पाहिलं असतं. जर का आपण रात्रीचा कडा उतरताय तर आता दिवस आहे, पुन्हा एकदा उतरून दाखवा. तेव्हा ती हिरा राजाला सांगते, राजा आम्हाला माफी असावी, कारण जेव्हा आम्ही हा कडा उतरलो तेव्हा आम्हाला आमच्या डोळ्यासमोर आमचं 2 महिन्याचं तानं बाळ दिसत होतं आणि त्या बाळाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहताना दिसत होत्या. राजा आज बघते तर काय केवढी मोठी खूळ प्रचंड दरी पाहते. त्या क्षणी राजे हिरोजींना म्हटले, हिरोजी आपण 14 वर्ष रायगड बांधलाय, पण 14 वर्ष गड बांधून सुद्धा तो गड आज अपूर्ण आहे. कारण जर एक स्त्री गडावरून उतरते तर गडावरती शत्रू सहज जाऊ शकतो. म्हणून ताबडतोब कडा तसा कड्यावर बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणी बुरुज. त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज आणि ज्या गावामध्ये आपण फ्रेश झाला त्या गावाला आज नाव दिलं हिरकणी वाडी. म्हणजे एका मातेचं आपल्या लेकरावर किती प्रेम आहे हे या प्रसंगातून समजतं. त्या हिरकणीची कविता म्हटली आहे, काय ती कविता ऐकून पुढे जायचंय. कविता काय म्हटली आहे की रायगडावर राजधानी ते होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका आता येथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळुसरे या नावाचे आणि राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे. राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे आणि शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ध्यानी नाही आले तिच्या बंद झाले गडाचे दरवाजे. अव हात जोडून करीवी न बनी गडकरी खाली जाऊ द्या मला, पण गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे हे 8वे रूप झाली माऊली वेडी पिसी आणि कडा उतरुणी धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी. हिराचे हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोळी देऊनी प्रेम सन्मानित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची आणि कथा आजही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. अहो कथा आजही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. त्या हिरकणीची कथा कविता ऐकली की अंगावरती शहारे येतात, डोळ्यातून पाणी यायची वेळ येते. आज खरं तर एकच सांगेल, ज्या माऊलीने आपला जन्म दिला तिचे उपकार पण या जन्मात तरी फिटवू शकत नाही. आता इथून आपण या गडाचा 12 दरवाजा बघायला जाऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला माहिती गो दादा पहिले कसं होतं हात सुद्धा म्हणजे गेले 4-5 वर्ष अनुभवतोय. पूर येतोय, प्रचंड पूर असतो. मागे ते सावित्री नदीचा पूल वाहून गेला हे पण सर्वांना माहिती असणार. प्रचंड पाऊस भवानी छत्रपती संभाजी महाराज की इकडे लक्ष द्या. रायगड किल्ल्यावरती आता आपण पोहोचलोय. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर या रायगड 75% आपण चाललोय. सांगितल्याप्रमाणे 2307 पायऱ्यांपैकी 1800 पायऱ्या चढू आपण आता इथपर्यंत आलेलो आहोत.
आता आपण ज्या ठिकाणी आहोत हा या रायगडाचा महादरवाजा आहे। महा म्हणजे मोठा, स्वराज्याच्या राजधानीचा मुख्य दरवाजा आहे महादरवाजा। हाच महादरवाजा जर आपण एक 50 पायऱ्या खालून पाहिला तर दादानो आज हा आपल्याला दरवाजा बघायला खालून मिळत नाहीये, कारण याचा जो आकार आहे हा पूर्णपणे नागमोडी आकार आहे। आपण येत असताना पाहिलं समोर टकमकटोक होता, या बाजूला टकमकटोक, उत्तरेला टकमकटोक आणि पश्चिमेला हिरकणीचा कडा आहे। या दोघांमध्ये जर पाहिलं तर दोघांमध्ये हा नागमोडी आकार आहे। ही पूर्णपणे नागमोडी आकाराची तटबंदी जी टकमकटोकापासून सुरू झाली आहे ती अगदी हिरकणीच्या बुरुजापर्यंत गेली आहे। आणि त्या नागमोडी आकारामध्ये दोन मोठमोठे बुरुज आहेत, एक आहे जय बुरुज आणि एक आहे विजय बुरुज। आणि या दोघांच्या मध्ये हा गोमुखी आकार आहे आणि या गोमुखी आकारामध्ये स्वराज्याच्या राजधानीचा मुख्य दरवाजा ठेवण्यात आलाय। आज विचार केला तर सर्वात प्रथम इथे येणाऱ्या शिवभक्ताला प्रश्न एवढाच पडतोय की स्वराज्याची राजधानी आणि या मुख्य राजधानीचा दरवाजा, मुख्य दरवाजा हा गोमुखी आकारात का? दादानो आज आपलं जर घर असेल तर त्या घराचा दरवाजा आपण गोमुखी आकारात ठेवत नाहीये। आज आपण तो दरवाजा समोर ठेवला असता, पण तो दरवाजा समोर ठेवलेला नाहीये। स्वराज्याच्या राजधानीचा दरवाजा हा समोर ठेवलेला नाहीये। बाजी प्रभू की जय, शूरवीर शिवा काशी की जय, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। स्वराज्याच्या राजधानीचा दरवाजा हा गोमुखी आकारात का ठेवलाय, समोर का ठेवला नाही? तर समोर ठेवलेला नाहीये त्यामागची कारण सांगतो। जर का शत्रूला रायगड उद्ध्वस्त करायचा आहे तर त्या शत्रूला सर्वात अगोदर या रायगडाचा महादरवाजा तोडावा लागेल। याचा जर विचार केला, हा दरवाजा इथे समोर असता, शत्रू दरवाजा तोडायला काय करेल? सगळ्यात सर्वप्रथम लक्षात घ्या की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे। शत्रू काहीतरी विचार करून दरवाजा तोडेल। याच्या समोर पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत, दरवाजा इथे आहे आणि समोर सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे। तिथून जर तोफेचा मारा केला तर सहजपणे दरवाजा उद्ध्वस्त झाला असता, शत्रूने रायगड लुटला असता। मग दरवाजा गोमुखी आकार ठेवलाय, मग काय करायचं? जरी शत्रूने समोरून तोफेचा मारा केला तरी दादानो तो तोफेचा गोळा इथे आल्यावर का इथून आतमध्ये वळण घेणार नाहीये। तो गोळा आला की या बुरुजांवर आदळेल, हे बुरुज ढासळतील पण दरवाजा मात्र सुरक्षित राहील। या हेतूने हा दरवाजा गोमुखी आकार ठेवलाय। मग जर का तोफेने उडवता येत नाहीये तर शत्रू या ठिकाणी लाकडाचा वापर करेल, बाहुबली पिक्चर मध्ये पाहिल्याप्रमाणे। पण याचा जर विचार केला तर याला लाकडू सुद्धा तेवढं मोठं लागेल आणि मोठं लाकडू इथे आणायचं म्हटलं इथपर्यंत आणू शकता, पण इथून ते लाकडू आतमध्ये वळणार नाहीये, लाकडू इथे अडकेल, म्हणजे लाकडाने सुद्धा दरवाजा तोडता येणार नाही। तिसरा विचार शत्रू करेल की इथे हत्ती आणू शकतो, हत्तीने दरवाजा तोडेल। सर्वप्रथम हत्ती येणं तर शक्य नाहीये, पण बांधकाम विचारपूर्वक केली होती। मग जरी इथे हत्ती आणले, आतापर्यंत चाललेल्या पायऱ्या बघा आणि इथे असणाऱ्या दरवाजाच्या समोरच्या 3 पायऱ्या बघा। आतापर्यंत चाललेल्या पायऱ्या छोट्या होत्या, या पायऱ्या मोठ्या आहेत। किती मोठा हत्ती असू द्या पण हत्तीचं पाऊल छोटं असतं, पायरीची हाईट एवढी आहे। जरी हत्ती इथून दरवाजा तोडायला स्पीडने गेला तरी त्याचा तिथे स्पीड डाऊन होईल, आणि जरी त्यातून सुद्धा जर दरवाजा तोडायला गेला तर समोर लोखंडाचे खिळे होते, लोखंडाचे खिळे हत्तीला टोचले असते, हत्तीने सुद्धा दरवाजा तोडला नसता। शेवटचा पर्याय, शत्रू विचार करेल की आपण तिथे जाऊन युद्ध करू, आक्रमण करू, पण जर का सांगायचं म्हटलं तर इथे आक्रमण झालं, इथे जर का युद्ध झालं, शत्रूची झुंड आली तर अशा वेळेस काय करायचं? दरवाजाच्या वरून जर पाहिलं तर या दरवाजाला भिंतीमध्ये छोटे छोटे खाचे आहेत, येणाऱ्या शत्रूवर वरून गरम तेल ओतायचं किंवा भाला सोडला जायचा, सळो की पळो अवस्था होईल आणि शत्रू इथून पळून जाईल। या गोष्टींचा विचार करून हा दरवाजा इथे ठेवण्यात आलाय। दरवाजाच्या सर्वात वरती एका लाईनीमध्ये सगळे सारखे हे 8 शिल्प आहेत। आपण आपल्या देवासमोर दसऱ्यात पाहिलं तर तोरण बांधतो, वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतील, किंवा आपण आपल्या घरासमोर पण तोरण बांधतो। मग त्या सिम्बॉल मधून राजाने सांगितलंय, सिद्ध केलंय की या बळीराजाचं जे राज्य आहे ते शेवटपर्यंत राहणार आहे। त्याच्या खाली जर पाहिलं तर 2 प्राणी, एक आपण ओळखू शकतो तो हत्ती
आणि दुसरा ओळखता येत नाही असा तो त्यावेळेचा काल्पनिक प्राणी शरभ. शरभ म्हणजे सिंहाचा अवतार. शरभ या प्राण्याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये केलाय आणि हत्तींचा उल्लेख शाहींमध्ये केलाय. बलाढ्य देहाच्या मोठमोठ्या 5 शाही होत्या. आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बादशाही. त्या सिम्बॉल मधून राजाने सांगितलं की ज्या शाही होत्या त्या शाहींना आपण आपल्या पायाखाली टेचून हे हिंदवी स्वराज्य उभं केलंय. त्यासाठी आज आपल्याला ते सिम्बॉल बघायला मिळत आहे. दोन्हीही बाजूला कमळाची फुलं आहेत. कमळ हे आपल्या हिंदूंचं प्रतीक असल्यामुळे कमळाची फुलं आहेत. आज इथे लाकडाचा दरवाजा पाहताय. सागाचं लाकूड आणि लोखंडाच्या खिळ्यांचा वापर करून ऐतिहासिक कल्पना करून फेब्रुवारी 2016 मध्ये भारतीय पुरातत्व विभाग याने ऐतिहासिक कल्पना करून हा दरवाजा इथे बसवलाय. तुमच्या माहितीसाठी शिवकाळी नियम आजही चालू आहे. सायंकाळी 5 वाजले की रायगडावरच्या नगार खड्यात नगारा वाजतोय आणि या रायगडाचा महादरवाजा सायंकाळी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी बंद होतोय. सकाळी हाच दरवाजा 7 वाजता उघडतोय. याच महादरवाजावरून 21 तोफांची सलामी दिली होती. ज्यावेळी या रायगडाच्या पदरी एक सुवर्ण क्षण पडला होता. ती तारीख म्हणजे 6 जून 1674 इथूनच याच महादरवाजावरून 21 तोफांची सलामी दिली होती. आता इथून आपण रायगड किल्ल्यावरती जाऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत 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 राजा छत्रपती शिवाजी महाराज के जय. धर्मशास्त्र मंडित, ज्ञान गोविंद रुद्रावतार, सर्जा छावा, महापराक्रमी, महातेजस्वी, हिंदवी स्वराज्य विस्तारक, अष्टभाषा जानकार, रणधुरंधर, शिवपुत्र, महाराजाधिराज, श्री 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय. नमो पार्वती पदे हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. रक्ता रक्तात भिन्न काय? जय जिजाऊ, जय शिवराय. हे बघा, आता इकडे लक्ष द्या. इथूनच आपल्याला आता आपण रायगड किल्ल्यावरती पोहोचलोय. जवळजवळ रायगडावरती शिवभक्तांना यायला 2 तास लागतात. आपण 2.25 तासामध्ये रायगडावरती आलोय. रायगड किल्ल्यावरती पोहोचलोय. इथून रायगड फिरायचं आहे. आता याच्यातले काही जण रायगडावरती फर्स्ट टाइम आले असतील किंवा सगळेजण येऊन गेले असतील, पण खरोखर रायगड बघायचा आहे, रायगड बघायचा आहे हे स्वप्न प्रत्येकाचं एक 6 महिने अगोदरपासून असतं. पण रायगड काय आहे हे इथे आल्यानंतर इथली एक एक पायरी चढताना आठवते.
आज हाच रायगड जर तुम्ही रोपवे चढून आला असता तर तुम्हाला या रायगडाचं महत्व कळलं नसतं. रायगडावरती रोपवे सुद्धा शिवभक्त येतात. जा आणि त्यांना विचारायचा की रायगड काय, हसत हसत उत्तर देतील. 310 रुपयाचं तिकीट काढलं, 2 तास वेटिंगला थांबलो, 4 मिनिटात गडावर आलो, 1 तासात किल्ला पाहिला आणि खाली उतरलो. पायी मार्गाने येणाऱ्या विचारावर रायगड काय, तो काय सांगेल की जोपर्यंत या डोक्यातल्या केसाचा घाम पायाच्या नखापर्यंत जात नाही, या 2500 पायऱ्या चढून राजांच्या सिंहासनासमोर समाधीजवळ नतमस्तक होत नाही, त्याशिवाय रायगड काय कळत नाही. खरं तर तुमच्या आमच्या जीवनातली दुसरी पंढरी रायगड आहे. आज या रायगडावरती पोहोचलो. रायगडावरती आता पोहोचलो. इथून जवळ सलग 2 तास आपल्याला रायगड काय आहे हे फक्त आता फिरायचंय. त्यामुळे सर्वांना गडावरती अंतर पुन्हा एकदा सूचना. गडावरती आता अनेक वेगवेगळे रस्ते गेलेत. कोण फोटो वगैरे काढायला गेलात, चुकामुक झाली तर पुन्हा ग्रुप मिळणं शक्य नाहीये. कारण अर्धे गाईड सोबत फिरतील आणि फोटो काढण्यात वेळ गेला, जरी कॉल करण्याचा प्रयत्न केला तरी गडावरती नेटवर्कचा प्रॉब्लेम. त्यामुळे शक्यतो सर्वांनी सोबत राहून फिरा. ज्या मार्गाने चाललोय या मार्गाने सर्वप्रथम किल्ला गाईड सोबत फिरा आणि तोच मार्ग तुमचा परतीचा प्रवास असेल. त्यामुळे फोटो येताना काढायचे. आता फक्त आणि फक्त माहिती घ्यायची. आता या रायगडावरती आलो, जिथे आता आपण थांबलो होतो. आपल्या समोरच एक खांब होता, आपल्या पाठीमागे पाहिला का तिथे एक मल्लखांब होता. तज्ञांची मतं आहेत मल्लखांब, परंतु जाणकारांमध्ये त्याची वेगवेगळी तर्क आहेत. त्याच्याकडे जर पाहिलं ना तर त्याला कडी आहे वरती लोखंडाची. जर विचार केला तर मल्लखांबाला कडी नसते, त्यामुळे तो मल्लखांब नाही हे अगदी आपण ठामपणे सांगतो. तर्क दुसरा असा आहे की तो घटिका स्तंभ आहे. घटिका स्तंभ म्हणजे काय, घड्याळ हे आता आलंय. पूर्वीची लोक वेळ हे याच्या सूर्याच्या सावलीनुसार सांगायचे, म्हणजे त्या सूर्याच्या उन्हानुसार त्याची सावली फिरत राहील गोल गोल. पण याचा जर तुम्ही विचार केला तर ती सावली फक्त उन्हाळी शक्य आहे. पावसाळ्यात त्याची सावली फिरेल का हो, नाही. त्यामुळे तो घटिका स्तंभ पण नाही. तज्ञांचं तिसरं तर्क असं आहे की त्या ठिकाणी कैद्यांना बांधायचे, त्या कडीला कैद्यांचे हात बांधायचे आणि जोपर्यंत कबूल येत नाही तोपर्यंत चाबुकाच्या फटक्याने मारलं जायचं. पण या रायगडावरती कैदी कोठार नव्हताच. स्वराज्याचा कैदी कोठार साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे. रायगडाच्या बाजूलाच एक लिंगाणा गड आहे. या 2 ठिकाणी कैदी कोठार होती. मग जर कैदी कोठार तिकडे होती तर कैद्या इथे कसे बांधतील, शक्य नाहीये. हे कैदी कोठार या ठिकाणी कैद्यांना बांधण्याची जागा ही शक्य नाहीये. मग ही कसली जागा असू शकते, कदाचित आपल्याकडे ऐतिहासिक पुरावा नाहीये, पण कदाचित जर या ठिकाणी हत्तींना आंघोळीसाठी पाणी वापरलं जायचं तर त्या हत्तीने बळ केल्यानंतर त्या हत्तींना त्या ठिकाणी विश्रांतीसाठी कदाचित बांधून ठेवत असतील. पण जर विचार केला तर स्वराज्याचा इतिहास हा जर तरवर चालत नाही. आता रायगडावरती आलोय आपण. सर्वप्रथम तळाव पाहतोय, हत्ती तळाव. हत्ती तळाव म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागताला बलाढ्य देहाचे 2 हत्ती रायगडावरच्या नगारखान्यासमोर उभे केले होते आणि त्या हत्तींना प्यायला पाणी आणि आंघोळीला पाणी इथून वापरायचं, म्हणून याला हत्ती तळाव म्हटलं. प्रश्न काय पडतोय, गाईड इथे येऊन आम्हाला सांगतोय की गडावरती राज्याभिषेकाला हत्ती आणले होते आणि याच गाईडने आम्हाला महादरबार सांगितलं की रायगडावरती हत्ती येणं शक्यच नव्हतं, कारण हत्तीचं पाऊल असतं छोटं आणि गडाच्या पायऱ्या आहेत मोठ्या. मग हत्ती गडावरती आणले कसे, हा प्रश्न तुम्हा आम्हालाच नव्हे तर शिवराज्याभिषेक सोहळ्याला इंग्रजांचा वकील आला होता ज्याचं नाव हेनरी ऑक्झेंटन होतं आणि त्याला या मार्गाने गडावरती यायला 4.5 तास लागले होते. आणि त्यानंतर त्याने ते हत्ती पाहिले आणि त्याला तो प्रश्न पडला. त्या प्रश्न त्याने त्याच्या ऑक्झेंटन डायरीमध्ये लिहिलाय. लंडनमध्ये इंडिया लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये ऑक्झेंटन डायरी आहे. त्या डायरीमध्ये त्याने तो प्रश्न लिहिलाय. मग ते हत्ती रायगडावरती कसे आणले, हा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगेल की छत्रपतींच्या राजदरबारात जाईपर्यंत विचारच करत राहा की रायगडावरती हत्ती कसे आणले असतील. त्या ठिकाणी गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला उत्तर सांगण्यात येईल. गेल्या अनेक वर्षापासून तळाव लिकेज आहे.
22-23 लाच रायगड विकास प्राधिकरण म्हणजेच छत्रपती शिवरायांचे 13वे वारसदार कोल्हापूरच्या युवराज छत्रपती संभाजीराजांच्या रायगड विकास प्राधिकरणातून दादानो 1.5 कोटी रुपये याला खर्च केले लिकेज काढायला आणि लिकेज काढण्याचा प्रयत्न केला. अद्याप लिकेज सापडलेलं नाहीये. आता सुद्धा जिथे आपण महादरवाजात माहिती घेतली ना तिथे भिंतीतून छोटा पाझर होता आणि ते यातलंच पाणी जाते. तळाव आजही लिकेज आहे. लिकेज काढण्याचं काम चालू आहे. आता इथून आपल्याला रायगडावरचं या गडदेवत शिरकाई मातेचं मंदिर बघायला जाऊयात. सगळेजण सोबत फिरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ठिकाणी दर्शन हे परतीच्या प्रवासाला येत असताना करायचंय. आता आपल्याला किल्ल्यातला भाग फिरायचा आहे. आपण या मार्गाने आपण गडावरती जाणार आहोत. इथून सुद्धा आपण किल्ल्यामध्ये जाऊ शकतो. परंतु इथून जर का आपण किल्ल्यात प्रवेश केला तर खूप पॉइंट आपले इकडचे मिस होतील. जवळजवळ आपण 18 ठिकाणं मिस होतील इकडची. त्यामुळे आपण रायगड किल्ला हा राजमार्गाने फिरणार आहोत आणि परतीचा प्रवास हा महाराजांच्या समाधीचं दर्शन झाल्यानंतर तुमचा जो प्रवास असेल तो या इथूनच खाली असेल. त्यामुळे येत असताना इथलं दर्शन घ्यायचं. हे आहे शिरकाई मातेचं मंदिर. छत्रपती शिवरायांच्या ताब्यात आलेला गड त्यावेळेस 15 मे 1656. मग 1656च्या अगोदर पासून या ठिकाणी ते शिरकाईचं मंदिर होतं म्हणजे महाराजांच्या पण अगोदर. मग या ठिकाणी हा जो रायरीचा डोंगर होता हा काही वर्ष शिर्क्यांच्या ताब्यात होता आणि शिर्क्यांचं कुलदैवत हे शिरकाई आहे आणि त्याने त्यांचं कुलदैवत म्हणून या ठिकाणी त्या मंदिराची स्थापना केली होती. गड राजांच्या ताब्यात आला. राजाने तोडफोड करायला पाहिजे होती का? राजाने काय केलं त्या शिरकाईला गडदेवतेची उपमा दिली आणि आज या रायगडाची रक्षण करती पाठीराखी म्हणून या शिरकाईला ओळखलं. शिवराज्याभिषेकाला या, शिवजयंतीला या, शंभूराज्याभिषेकाला या, प्रत्येक सोहळ्याची सुरुवात ही इथे खाना नारळाने ओटी भरली जाते. जागरण गोंधळ होतो आणि त्यानंतर त्या सोहळ्याला सुरुवात होते. हे शिरकाई मातेचं मंदिर आहे. समोरच आपल्या पांढऱ्या कलरचं छत असणारी इमारत दिसते. छत नंतर टाकलंय. दगडाचं बांधकाम शिवकालीन आहे. त्याला हत्ती शाळा म्हटलंय. म्हणजे राज्याभिषेकाला जे हत्ती आणले होते त्यांचं पालन आणि पोषण करण्याची ही जागा होती. आता या ठिकाणी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं एक ऑफिस आहे. जर सांगायचं म्हटलं तर या गडावरती आता 350 सीसीटीव्ही आहेत आणि या 350 सीसीटीव्हीचं नियंत्रण कक्ष म्हणजे हत्तीशाळा आहे. आता इथून आपण गंगासागर तळाव बघून रायगडाच्या समोरच्या बाजूने आपण गडावरती आलोय. आता आपण गडाच्या बॅक साईडला एक म्हणजे ह्या तलावाला सांगतो आणि ह्या स्तंभांची सांगतो. ते स्तंभांकडून आतमध्ये घुसवलं काढलं. हे बघा आता लक्ष द्या. आपण जर पाहिलं तर आपल्या समोरच एक तळाव आहे. या तळावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर तळाव. छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला काशीवरून गागाभट्ट आले होते. त्या गागाभट्टाने येताना 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक सोहळा केला आणि अभिषेक सोहळा करून जे काय पाणी उरलं होतं ते या तळावामध्ये सोडण्यात आलं. म्हणून या तळावाला तीर्थ गंगासागर तळाव म्हटलंय. त्या 7 नद्यांची नावं गंगा, यमुना, सरस्वती, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी अशा 7 नद्या होत्या. 7 नद्यांचं पाणी आणलं होतं आणि अभिषेक करून जे काय उर्वरित पाणी होतं याच्या सोडण्यात आलं म्हणून याला गंगासागर तळाव म्हटलंय. तळाव 32 फूट खोल आहे. 184 मीटर याचा घेर आहे. गडावरती 22 कुटुंबाची लोकवस्ती आणि दररोज येणारे शिवभक्त या सर्वांना प्यायला पाण्याची व्यवस्था इथून केली जाते. आणि म्हणून यावर 2 ओळी म्हटल्या गंगा, यमुना आणि नर्मदा आल्या यांच्या साऱ्या बहिणी. आडले सप्तसुरांचे पाणी, जल झाले तीर्थांचे घर आणि नाव तयाचे गंगासागर. असं एक तळाव आहे. तळावाच्या समोरच 2 इमारती आहेत. यापैकी मोठी इमारत ही 3 मजली आहे. तज्ञांची मतं आहेत की 3रा मजला विटांमध्ये आहे. ते विटांचं बांधकाम हे पेशव्यांनी केलंय. जर कल्पना केली तर आज 3 मजली एवढी इमारत बघायला मिळते. तर छत्रपती शिवरायांच्या काळात ही इमारत एकावर एक 7 मजली होती. 7वा मजला अजून किती उंचावर असते. त्या 7व्या मजल्यावर पाण्याचं टाकं भरलं होतं आणि उरलेल्या 6 मजल्यांमध्ये
तांब्याच्या नाळ्याने पाणी सोडायला यायचे, राजांच्या राणीत त्या हवा खायच्या. याला म्हटलंय सप्त मनोरे. आणि याच्या बाजूला 2 मजली इमारत आहे, शिवकाळामध्ये ही 5 मजली होती. याला विजयस्तंभ म्हटलंय. विजयस्तंभ म्हणजे विजयाचं प्रतीक मिळवण्याची जागा. महाराज कोणता गड किल्ला जिंकून आले की 5व्या मजल्यावर भगवा ध्वज फडकवायचे किंवा गवताची गुंज पेटवायचे, कारण आजूबाजूच्या गावांना किल्ल्यानं समजायला पाहिजे छत्रपती शिवरायांनी कोणता ना कोणता किल्ला स्वराज्यात सामील केला. आता पालखी दरवाजातून आपल्याला आतमध्ये जायचंय, परंतु जसं की रायगडाच्या पायऱ्या संपल्यानंतर आपण हत्तीर तळावाजवळ जशी विश्रांती घेतली, तशाच रायगडावर येणाऱ्या पालख्यांना विश्रांतीसाठी समोरचं चौथरा होतं. पालखी दरवाजा म्हटलं तर राजमार्ग आला. आतमध्ये बाले किल्ल्यात राजांच्या राण्यांचे महल आहेत, राजवाडा आहे, मंत्रालय, काही छोटमोठी वस्तू लागली तर राजमार्गाने घेऊन जायला परमिशन नव्हती, म्हणून पालखी दरवाजाच्या बाजूलाच एक छोटासा दिंडी दरवाजा आहे. त्या दरवाजातून ती वस्तू बाले किल्ल्यामध्ये पास केली जायची. तर आता आपण पालखी दरवाजातून बाले किल्ल्यात जाऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला 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 चला. आपल्या ही आडवी भिंत केली आणि या भिंतीला लाईनीमध्ये 6 दरवाजे आणि आतमध्ये मोठमोठे 6 दालनं आहेत. याला म्हटलंय राण्यांचे महल. आपल्या महाराजांना एकूण राणे किती होते? 8. छत्रपती शिवरायांना एकूण 8 राणे होत्या. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, गुणवंतबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई. मुळाबळासाठी, सेवेसाठी, संसारासाठी केल्या नव्हत्या. स्वराज्यात सैन्य कमी होतं आणि त्या सैन्यात वाढ व्हावी, विस्तार वाढावा या हेतूने आपल्या राजाने 8 राणे केल्या. रायगडावर छत्रपती शिवरायांच्या 6 राण्यांचे 6 महल आहेत. जर राजांच्या 6 राण्या रायगडावर राहायच्या तर मग राजांच्या 2 राण्या पुढे राहायच्या. राजांची पट राणी सईबाई अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शंभूराजे हे अवघ्या 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन हे त्या राजगडावर. राजांच्या 3ऱ्या राणी पुतळाबाई या पाचाडमध्ये जिजाऊंचं वय झालं. उतरत्या वयात त्यांना गडावरचं हवामान सहन होत नव्हतं. महाराजांनी आऊसाहेबांसाठी पाचाडमध्ये 9 एकरचा वाडा बांधला होता. त्यांच्या सेवेला पुतळाबाई होत्या. 2 राण्या बाहेर होत्या, सर्वांना समजलं. उरल्या राण्या 6. त्या 6 राण्यांचे लाईनीमध्ये 6 महल आहेत. एक बघा अथवा 6 बघा, सगळ्यांची रचना सारखी आहे, वेगवेगळा नाहीये, भेदभाव केला नाहीये. रचना काय आहे ती दाखवेलच तुम्हाला. पण प्रत्येक राणी महालासमोर असा चौथरा आहे. याला दासी ओटा म्हटलंय. राणी वसा, राजांच्या राण्या होत्या, त्यांचे नोकरचाकर होते, त्यांची घरं. गडावरती आल्यावर प्रश्न एकच पडतो, रायगडावरती आलोय, गाईड घेतलाय, त्या काळात याच्यावर काही छप्पर होतं की नव्हतं? तर रायगडावर सागाच्या लाकडाचे कॉलम उभे होते. आज कॉलम म्हणतोय, पण त्याला मराठी भाषेमध्ये धारण हा शब्द वापरला जातो. सागवणी लाकडाच्या धारणी उभ्या होत्या आणि पूर्ण रायगडावरती खापरळी कौलाचं बँगलोर टाईप छत होतं. आणि पूर्ण रायगड हा मखमली पडद्याने, पैठणी कापडाने, गोंड्याच्या फुलाने गुंडाळून घेतला होता. आणि लाईट नव्हती म्हणून आतमध्ये कावदिवे मशालींचा उजेड होता. एक इमॅजिन करा, सायंकाळच्या वेळेस आपण समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर आहोत आणि सायंकाळच्या वेळेस अंधार पडल्यानंतर तिकडून त्या अंधाऱ्या रात्री आपण या रायगडाकडे पाहतोय. काय या रायगडाचं वैभव सुंदर दिसत असेल. इंग्रजांचा वकील हेनरी रायगडावरती आला सायंकाळच्या वेळी. गंगासागर तळावातलं पाणी स्थिर होतं, शांत होतं. आणि त्याने त्या मनोऱ्याचं, विजयस्तंभाचं प्रतिबिंब त्या तळावात पाहिलं. आणि तो स्वतःला सांगतोय, जर आज हा रायगड मी बघायला आलोय, तो रायगड आज मला पाण्यात बघायला मिळतोय, हे कसं शक्य आहे? त्याच्या सोबत असलेला मराठी माणूस नारायण शेरवी सांगतायत, आपल्याला पाण्यात बघून चालणार नाही, आपल्याला किल्ल्यामध्ये जाणं गरजेचं आहे. कारण थोड्या वेळाने या गडाचे दरवाजे बंद होतील. आणि त्यानंतर जेव्हा तो पाण्यातून डोकावर समोर बघतोय आणि त्याने आज समोरचा नजारा पाहिल्यानंतर तो शेरवीला काय सांगतोय, जर या रायगडाचा नजारा एवढा सुंदर आहे ना, तर या रायगडाच्या राजाचा राजवाडा आतमध्ये किती. आता एका राणीच्या महलाची रचना ही समजावून घेऊ. त्यानंतर पुढे असणार धान्य कोठार आणि अष्टप्रधान मंत्रालय बघायला आपण.
ते इथे सगळी कसे या साईडला जाऊ जरा. हे बघा आता इकडे लक्ष द्या. आज आपण एका राणीच्या महलात आहोत. जर विचार केला तर आज आपलं फॅमिलीचं सुद्धा एवढं घर नसतं. याची रचना काय बघा. जिथे विटांचं बांधकाम आहे तिथे पूर्वी मखमली कापडाचे पडदे होते. ही चौफेर जी आहे ही चौफेर फिरण्यासाठी गॅलरी होती. पहिला चौथरा किचनचा आहे. दुसरा चौथरा बेडरूम आहे. सागवानी लाकडाने पूर्णपणे उभं होतं आणि पूर्ण पॅक बंद. जिकडे लोखंडाची खिडकी पाहतात तिथे सागाच्या लाकडाची खिडकी हवा खायला. आणि वरच्या बाजूला छोटा दरवाजा आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर शिव काळातले 450 वर्षापूर्वीचे दगडातले इंडियन टॉयलेट बघायला मिळतात. टॉयलेट बघायला जायचं, पण टॉयलेट बघायला जात असताना तिथून फक्त वाकून जाणार तर वरती ते लागेल ते बघा. त्यानंतर मग आपण बघू. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा जर पाहिलं तर आता आपण पालखी दरवाजातून आलो. या बाजूला मेन दरवाजा आहे आणि इथे समोर जो शेड आहे तिथेच रोपवे प्रकल्प आहे. आपल्या समोरच्या काही पडलेल्या अवस्थेमध्ये इमारती आहेत. या 5 आहेत आणि झाडीमध्ये 3 अशा एकूण या 8 आहेत. याला अष्टप्रधान मंत्रालय म्हटलंय. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की 450 वर्षापूर्वी सुद्धा आपल्या राजांनी मंत्रालय स्थापन केलं होतं. राजांचे 8 मंत्री होते. मोरोपंत पिंगळे, अनाजी पंत, निराजी रावजी, रामचंद्र रिबक, रामचंद्र निळकंठ, रघुनाथ पंडित, यशच गंगा, कृष्णाजी पंत असे राजांचे जे 8 मंत्री होते ते 8 मंत्र्यांची 8 घरं. पण यांचं कार्यालय, ऑफिस, दप्तरखाना आतमध्ये आहे. आपल्या समोर असणारे आपण 3 खड्डे पाहिले. 2 जाळीमध्ये, दगडामध्ये. या धान्याचं कुठार म्हटलंय. कोकणात याला आपण पेव किंवा कणगी म्हणतो. स्वराज्याचं मुख्य धान्य कुठार रायगडावर नाही. कोल्हापुरात पन्हाळागड पाहिलंय का? पन्हाळागडावर 3 कुठार आहेत. गंगा, यमुना, सरस्वती. प्रकार काय आहे? वरून जर धान्य टाकलं तर खालून काढता येतं. हे स्वराज्याचं मुख्य धान्य कुठार. हे इमर्जन्सी होतं. वेडा पडलाच तर 6 महिने असायचा. मग 6 महिने गडावरचे लोक खाणार काय, म्हणून अगोदर इथे धान्य स्टोर केलं जायचं. पहिला खड्डा 22 फुटाचा आहे. दुसरा 20 फुटाचा आणि तिसरा 15 फुटाचा. लाकडी बांबूची स्त्री टाकून धान्य रिटर्न वरती खेचलं जायचं. पण जेव्हा गडावरती पेशवे काळ आला तेव्हा पेशव्याने याचा वापर धान्यासाठी नव्हे तर पेशव्याने याला कैदी कोठार बनवलं. 7 दिवस कैदी डांबून ठेवायचे. 8व्या दिवशी कबूलने आला उत्तरेला असणाऱ्या टकमोटोकावरून गोंत्यात भरून फेकून दिलं जायचं. हे टकमोटो आता आपण पाहिलं धान्य कुठार. हे खाली मंत्रालय. सगळ्यात पाठीमागे डोंगर आहे. वातावरण आज व्यवस्थितरित्या क्लिअर नाहीये, पण त्याच्या पाठीमागे प्रतापगड, महाबळेश्वर आहे. जर वातावरण क्लिअर असेल तर रायगडावरचा प्रत्येक गाईड तुम्हाला इथून 8 किल्ले दाखवू शकतो. प्रतापगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, सोनगड, मानगड, मकरंदगड, चांभारगड, प्रतापगड, महाबळेश्वर, शिवतरगड दक्षिणेकडे, राजगड, तोरणा, लिंगाणा पूर्वेकडे, सोनगड, मानगड, मकरंदगड, चांभारगड हे उत्तरेकडे आहे. आता या रायगडावरच्या छत्रपती शिवरायांच्या राजवाड्यामध्ये आपण जाऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वप्रथम एक सांगेल, तुम्ही रायगडावरती आलात याला महत्व नाहीये. इथे येऊन तुम्ही आज एक गाईड घेतलात याला देखील महत्व नाहीये. खरंच जर का इथून काय घेऊन जायचं असेल, छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीतून काय घेऊन जायचं असेल तर इथून छत्रपती शिवरायांचे गुण आणि विचार घेऊन जात आले पाहिजे. तर आज तुमचं रायगड पाहिल्याचं सार्थक आहे. आज असे लाईनीमध्ये 4 चौथरे आहेत. प्रत्येकाची माहिती देईलच. पहिला चौथरा उद्ध्वस्त आहे, पण रायगडावरती येणारा प्रत्येक शिवभक्त, प्रत्येक शिवकन्या इथे आल्यानंतर या चौथऱ्यावरची माती घेतात आणि आपल्या कपाळाला लावतात का आज उद्ध्वस्त आहे. पण शिवकाळामध्ये याचं वैभव होतं. सागाच्या लाकडांमध्ये एकावर एक 2 मजली उभारला होता. मखमली पडद्याने, पैठणी कापडाने गुंडाळून आतमध्ये कावदिवे मशालींचा उजेड होता. आया बहिणींची आबरू वाचविण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म त्या शिवनेरी गडावर झाला. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण त्या तोरणा गडावर बांधलं. वयाच्या 44व्या वर्षी याच रायगडाच्या मातीमध्ये महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले.
शिवाय नको बघायला पाहिजे होता तो दिवस तुम्हा आम्हाला बघावा लागला. हा आपला महाराष्ट्र पुरका झाला. या महाराष्ट्राचा सूर्य मावळला आणि या अखंड सह्याद्रीमध्ये अंधार पडला. या स्वराज्यासाठी इतिहासातला तो एक काळा दिवस ठरला. ती तारीख म्हणजे 3 एप्रिल 1686 ला याच राजवाड्यामध्ये छत्रपती शिवरायांनी जगदंब जगदंब असे बोलून शेवटचा श्वास महाराजांचं निधन झालं आणि राजांचं निधन झालं. ही बातमी औरंगजेबाकडे गेली. औरंगजेबाचा सरदार मुस्तारीक खान औरंगजेबाला जाऊन काय सांगतोय, हुजूर रायगढ़ से बड़ी खुश खबर आई है हुजूर, शेर शिवा मरा. हे शब्द त्या औरंगजेबाने ऐकले आणि तो औरंगजेब त्या क्षणी त्याच्या सिंहासनावर उतरतोय. सिंहासनावर समोर गुडघे टेकवतोय आणि परमेश्वराकडे हात करून प्रार्थना करतोय. काय, अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा. अरे परमेश्वरा, अरे तुझ्या स्वर्गाची दारं ही आता तरी उभी ठेवली, कारण माझ्या या आया बहिणींची अब्रू वाचविणारा सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ पुत्र आता तुझ्या जवळ येतोय. कल्पना करण्याची गोष्ट आहे. जर एका राजाची प्रार्थना शत्रू करतोय तर त्या राजाची कीर्ती किती महान असेल. शाहिस्ते खानाची बोटं छाटली आहेत. शाहिस्ते खानाचा वध वाचलाय आपण. शाहिस्ते खान रक्तबंबाळ झालाय आणि रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत त्याला त्याची बेगम सांगते की मेरी बेटी को शिवाजी लेकर गया. पण रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत शाहिस्ते खान काय सांगतोय, जर आपल्या मुलीला शिवाजी पळवून घेऊन गेला असेल ना तर काळजी आणि चिंता करण्याचं कारण नाहीये, कारण ती एका सुरक्षित राजाच्या दरबारात पोहोचलेली. काय म्हटलंय की या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, आणि हीच आपल्याला हिरे माणिके, दुसरी दौलत नाही, दुसरी दौलत नाही. महाराजांना आयुष्य लाभलं 50 वर्ष. 50 वर्षात काय केलं छत्रपती? जगातला एकमेव राजा स्वतःच्या आईसाठी महल बांधून दिला. जगातला एकमेव राजा, अनेक राजे झाले, बापदादांच्या गाद्या चालवतच पुढे गेले, पण एकमेव राजा की ज्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली, छत्रपती शिवाजीराजे. आणि आज कपाळावर भगवा लागतोय केवळ आणि केवळ त्या छत्रपती शिवाजीराजांनी. जर महाराज नसते तर तुम्ही आम्ही नसतो, आणि जर तुम्ही आम्ही असतो तर कोणाच्या ना कोणाच्या हाताखाली गुलामगिरी करत आपण आपलं जीवन जगलो असतो. आज माझ्या आया बहिणींना स्वतंत्र जीवन काय असतं ते कळलं नसतं. संभाजीराजे इथे 9 वर्ष राहिले. संभाजीराजांचं कर्तव्य पाहून त्याला त्याची बेगम म्हटली होती की मेरे बेटी को, संभाजीराजांचं कर्तव्य पाहिल्यानंतर औरंगजेबाला काय सांगितलं होतं, त्याच्या बेटीने औरंगजेबाला त्याच्या बेगमने सांगितलं होतं की जसा एक संभा छत्रपती शिवाजी राजांना झाला तसाच त्याच्यासारखा जर का एखादा माझ्या घरात जर का पैदा झाला असताना तर आज मी हे अखंड जे हिंदुस्थान आहे हे माझ्या हातात आहे. या ठिकाणी राजांचा राजवाडा, इथे राजांचं निधन झालं आणि इथून 1.5 किलोमीटर अंतरावर जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला राजांच्या देहकळे साधून दिली. तिथपर्यंत आपण नक्कीच पोहोचणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जर का पाहिलं तर 1 रुपयाचं नाणं, त्याच्या पाठीमागे आपलं भारतीय चिन्ह सत्यमेव जयते. तसं पूर्वी जे नाणं असायचं त्याच्या पाठीमागे लिहिलं जायचं श्री राजा शिवछत्रपती. पण राजांची राजमुद्रा प्रतीप चंद्रलेखे व वर्धभीष्ट मदिता शहाज सुनो शिवसाईच्या मुद्रा भद्राई राजते. शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं राज्य प्रतीप चंद्राच्या कलेकलेप्रमाणे वाढत जावं असा त्याचा अर्थ होता. समोर दगडी बांधकामाची 1 मजली इमारत शिवकाळात ती 2 मजली होती. अष्टकोनी बाल्कनी म्हटलं. राजांची बसण्याची सज्ज गॅलरी येते. राजवाडा पाहिला आणि या चौथऱ्यावर आला. दोघांच्या मध्ये एक चौथरा आपण ओलांडला. त्याला म्हटलंय मुखपाकखाना. मूक म्हणजे तोंड आणि पाक म्हणजे जेवण. छत्रपती शिवाजी राजांचं स्वयंपाकघर. आणि ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत याला म्हटलंय सचिवालय दप्तरखाना. स्वराज्यातले जे गडकिल्ले होते त्या गडकिल्ल्यांचं लिखाणकाम दप्तरखाना इथून चालायचा. आपल्या समोरच एक चौथरा आहे दिवाणी खास. आतमध्ये दिवाणी.
प्रत्यक्षित लाईव्ह मध्ये बघायचं असेल दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आहे दिवाणी आम दिवाणी खास प्रमुख लोकांची मिटिंग न्यायनिवाडा करण्याची जागा. किल्ल्याच्या चारही बाजूला छोटे छोटे खिडकी आणि दरवाजे आहेत. याला टेहळणी बुरुज म्हटलं. रायगडावर कोण शत्रू येत असेल इथून पाहणा करायचा. आणि ते समोरच एक आयताकृती आकारचा खड्डा आहे. खलबत खाना चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. स्वराज्याची गुप्तहेर स्वराज्याचा तिसरा डोळा. ज्या माणसाला 18 भाषांचं ज्ञान होता त्यांचं नाव म्हणजे गुप्तहेर बहिरूपी बहिर्जी नाईक. कुठलाही गडकिल्ला जिंकायचा असेल मग तो विदेशात का असेना त्या ठिकाणी त्यांच्या पोशाखात जायचं, त्यांच्यात बातमी ऐकायची आणि तिकडून बातमी घेऊन आलो इकडे येऊन राजाला सांगायची. आपण म्हणतो ना भिंतीला सुद्धा कान असतात. त्यासाठी खाली छोटीशी रूम आहे. आज पण खाली काय बोललं तर वरती ऐकायला येत नाही. पण एकच सांगेल जर गुप्तहेर असावा तर बहिर्जींसारखा. कारण इतके वर्ष ते स्वराज्यात राहून हिरगिरी करत होते हे त्यांनी साधं स्वतःच्या पत्नीला पण कळून दिलं होतं. एवढ्या गुप्त चर्चा चालायच्या. आता या रायगडावरचा सुवर्ण क्षण पार पडला. त्या राजांच्या राजदरबारामध्ये आपल्याला जायचंय. पण मध्ये जी आडवी भिंत आहे ही 2001 मध्ये गव्हर्नमेंटने बांधलेली आहे. शिवकाळातली नाहीये. आता आपण राजदरबार बघायला ठिकाणी आता आपण सगळेजण आलेलो आहोत. खरं तर या जागेवर आल्यानंतर म्हटलं जातं की झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. इथे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडलाय. राज्याभिषेक सोहळ्याचं वैभव काय होतं. या दरबारामध्ये 6000 लोक भगवा फेटा घालून कबरेला शिला गुंडाळून बसले होते. नगर खड्यावर नगारे तुतारे सराई चौघडे वाजत होते. नगर खड्याच्या समोर मलाठी देहाचे हत्ती सजवले होते. आणि पूर्ण राजदरबारामध्ये कावदिव्यांचा मशालींचा उजेड होता. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस उजाडला. स्नानगृहात स्नान केलं. सर्व देवदेवतांना नमस्कार केलाय आणि महाराजांनी नगर खड्यातून आतमध्ये प्रवेश केलाय. अहो बसलेले 6000 लोक उठले. डोक्यातला भगवा फेटा काढलाय. राजाने मानाचा मुद्रा केला. महाराजांनी मानाचा मुद्रा अगदी आनंदात स्वीकारला आणि महाराज त्या लटलटत्या अंगाने सिंहासनावर आरूढ व्हायला चालले. तर त्या गेटच्या आतमध्ये 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या चढतात छत्रपती शिवरायांचं अचानकपणे अंतःकरण भरून आलं. अहो आनंदाचा सोहळा. महाराज या स्वराज्याचे छत्रपती होणार. आणि आनंदाच्या दिवशी डोळ्यातून पाणी आणण्यामागचं कारण काय होतं तर त्यामागचं एकमेव कारण ज्या शूरवीरांनी या स्वराज्यासाठी रक्त वाहिलं होतं. जे शूरवीर मावळे या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले होते त्यातला एकही जीवाभावाचा मावळा सरदार सदरेच्या कानाकोपऱ्यात बघायला मिळत नव्हता. तर काय बघायला मिळत होता त्यांच्या त्या विधवा बायका लहान लहान लेकरांना घेऊन कोपरे कोपरे धरून रडत बसले होते. काय वाटलं असेल राजांना. राजे त्या 3 पायऱ्या चढतात. आऊस साहेबांना सांगताय की आऊस साहेब या अखंड स्वराज्याची पहिली पायरी चढतोय. जाता जाता बोलून गेला महाराज अहो आधी लगीन त्या कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं बोलणार आमचा काळजी आधी असं. आऊ साहेब या स्वराज्याची दुसरी पायरी चढतोय. तो आमचा मुरारबाजी पावन किल्लीमध्ये नुकताच माझा जणांचा मुरारबाजी. आणि या स्वराज्याची तिसरी पायरी चढतोय तो आमचा वीर शिवा काशी. जन्माला येताना शिवा काशी आले पण मरण मिळालं छत्रपती शिवाजी महाराज. अशा अनेक जीवाभावाच्या मावळ्यांची नावं घेत राजे लटलटत्या अंगाने सिंहासनाधीश्वर झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली. गळ्यात कवड्याची माळ घातली. 1000 मोहरांचा वर्षाव झाला. 7 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घातला. नगार खड्यावर नगारे तुतारे सराई चौघडे वाजले. आणि या राज दरबारातून एक मावळा उठला. डोक्यातला भगवा फेटा काढला. महाराजांना मानाचा मुद्रा केला आणि एक शिवगर्जना दिली. पाठीमागून सर्वांनी फक्त जय असा प्रतिसाद द्यायचा. गर्जना काय म्हटली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांचा सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
योगीराज अखंड हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा गर्जना झाल्या आणि महाराजांचा अभिषेक सोहळा पार पडला. आणि त्या अभिषेक सोहळ्याला इंग्रज वकील हेनरी ऑक्सिडन रायगडावर आला. नगार खाण्यासमोरची हत्ती पाहिली. सदरेत येऊन राजांना मुजरा केला. नारायण शेणवीला प्रश्न विचारला. शेणवी, 2 पायाचा माणूस रायगड चढताना मला 4.5 तास लागले, तर 4 पायाचा बल्लाढ देहाचा हत्ती आपण या रायगडावर कसा आणला? शेणवी काय सांगतायत? आमच्यापेक्षा तुमचे इंग्रज लोक फार हुशार आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. म्हणून प्रश्न रोज निश्चित लिहिला. उत्तर शोधायचं करता करता आयुष्य गेलं, पण उत्तर सापडलं नाही. शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर आजचे आपले मराठी इतिहासकार निनादजी बेडेकर सर यांनी बीबीडी बॉम्बे बुक ऑफ डगलस या पुस्तकात पान नंबर 83 वर सांगितलंय. हत्तींची पिल्लं लहान होती. ती लहान पिल्लं असतानाच त्यांना पालखीत बसून महाराजांनी गडावर आणलं होतं. त्यांचं पालन पोषण महाराजांनी गडावर केलं आणि त्यानंतर त्यांना राज्याभिषेक केला. म्हणजे ही छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी. जाता जाता सांगितलं की लहानापासून मोठं करता येतं, पण मोठ्यापासून लहान करता येतं. महाराजांचं 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन, 1 मण म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो वजनाची गादी आज बघायला मिळत नाही. पण जे पाहतोय तुमच्या आमच्यासाठी सोन्याचं आहे. जे छत्र पाहताय त्याला मेघडंबरी म्हटली. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांनी 1985 मध्ये बसवली. त्याच्या आतमध्ये जी मूर्ती आहे जवळजवळ 600 किलोची मूर्ती शिवाजी राजांचे 13वे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजाने 6 जून 2009 मध्ये बसवली. आणि मूर्तीच्या गळ्यामध्ये जे हार आहेत त्यातला पहिला हार दररोज सकाळी 7 वाजता गेल्या 32 वर्षापासून सांगलीतून येतोय. शिव प्रतिष्ठानचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी त्यांचे दररोज 2 धारकरी रायगडावरती येतात. त्यांचा हार असतो. आज आपण जी इमारत पाहताय 52 फूट हाईट आहे. नगारखाना म्हटलंय, नगारे वाजवण्याची जागा. ब्रिटिश गडावर आले. ब्रिटिशांनी इमारत पाहिली. या इमारतीला स्क्रेच केलं आणि याचा डेमो दिला. 2013ला बांधलेली मुंबईची गेटवे ऑफ इंडिया याला पाहून बांधली. बाजूला दगड आहे. या दरबारामध्ये एक वैशिष्ट्य आहे. आज दरबार ओपन आहे, पण त्या काळात पॅकबंद होता, लाईट नव्हती. गड बांधला त्या हिरोजी लोकांनी ते धोनी चमत्कार केला की महाराज काय बोलले तर शेवटच्या माणसाला ऐकायला येईल. शेवटच्या माणसाने काय कुजबूज केली तर महाराजांना ऐकायला येईल. तो आवाज आजही आहे. गर्दीमुळे ऐकता येणार नाही. नाहीतर आजही इथून कागद फाडला तरी फाडलेल्या कागदाचा आवाज तिकडे जातोय. तज्ज्ञांची मतं अशी आहेत तो आवाज या दगडावर प्रेस होतो, त्यानंतर सगळे आदळ पसरतोय. त्यामुळे कदाचित हा दगड इथे आहे. पण हा जगातला एकमेव असा दरबार आहे की इथे कधीच कुठल्या स्त्रीला नाचवण्यात आलं नव्हतं. इथे येणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आणि आई आणि बहिणीचा माळ मिळत होता. आता इथून पुढे होळीचा माळ बघायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रधुरालंकृत पुण्यश्लोक राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मशास्त्र मंडित ज्ञान गोविंद रुद्रावतार, सर्जा छावा, महापराक्रमी, महातेजस्वी, हिंदवी स्वराज्य विस्तारक, अष्टभाषा जाणकार, रणधुरंदर, शौर्याचा महामेरू, शिवपुत्र, महाराजाधिराज, श्री 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पदे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी.
जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्ता रक्ता भिनलं काय? जय जिजाऊ जय शिवराय. जर पाहिलं तर या दगडामध्ये छोटे छोटे खड्डे आहेत. हे आउटलाईन ड्रेनेज आहे. राजांच्या राज दरबारातलं पाणी आजही पावसाळ्या आउटलाईन इथून बाहेर येतं. ज्या ठिकाणी आपण उभे आहोत याला होळीचा माळ म्हटलं. इथे होळी खेळायचे. महाराज बक्षीस ठेवायचे की जो बहादूर पेटत्या होळीमधून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा बक्षीस दिला जाईल. तर तो नारळ संभाजीराजाने काढला होता आणि म्हणून म्हटलंय वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ती जात ही जात मराठ्याची. आपल्या समोर छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर. ही मूर्ती प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते 1974 तिथे बसवली. मूर्ती आणली होती आतमध्ये सिंहासनात बसवायला, पण सिंहासनामध्ये बसवले नाही कारण मूर्तीच्या पायामध्ये जोडे आहेत. महाराज गादीवर बसताना पाया जोडे घालत नव्हते. मूर्तीच्या पायात शिल्पकाराकडून चुकून ती चूक झाली असल्यामुळे ती मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. मूर्तीवर छत्र नव्हतं. हे छत्र 2 जून 2012 साताऱ्याचे उदयनराजे भोसले याने बसवलेलं आहे. आता समोर असणारी बाजारपेठ, त्या बाजारपेठेची माहिती बाजारपेठेच्या खालून 7व्या दुकानाजवळ गेल्यानंतर आपण घेऊ. आपण ज्या ठिकाणी आहोत ही एक शिवकालीन बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेची लांबी ही 800 फूट आहे. रुंदी 40 फूट आहे. इकडून 22 आणि इकडून 22 असे एकूण 44 दुकानं आहेत. आगे दुकान पीछे मकान और बीच में स्टोर रूम अशी या बाजारपेठेची रचना त्यावेळची. एवढी हाईट देण्यामागचं कारण आज बाजार वाकून खरेदी करायला लागतोय, पण त्यावेळी जर बाजार खरेदी करायचं असेल तर घोड्यावर बसायचं. पूर्ण बाजारपेठेत घोड्यावर बसून बाजार खरेदी करायचं. घोड्याला देखील त्रास व्हायला नको म्हणून याच्या पायऱ्या सुद्धा अंतर्गत ठेवल्या. बाजारपेठेचं दोन्हीही साईडने आउटलाईन आहे पाणी बाहेर जाण्यासाठी. जिथे खाचे पाहताय तिथे सागाची लाकडं उभी होती आणि याच्यावरती कितीतरी वरती छप्पर होतं. देवळी आकार पाहताय जुन्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. कावदिवे पेटवले जायचे त्या ठिकाणी, मशाल पेटवायची. या बाजारपेठेचे व्यापारी होते कर्नाटकचे नागप्पा शेट्टी म्हणून. आणि या बाजारपेठेचे ते व्यापारी असल्यामुळे बाजारपेठेच्या खालून 7व्या दुकानावर हे नागाचं शिल्प होतं. एखादं दुकान बघायचं असेल तर बघून घ्या, त्यानंतर मग आपण आता आपल्या समोरच एक रिव्हील केलेला टोक आहे जिथे भगवा ध्वज फडकतोय. टकमक टोक आहे. गाईड त्या ठिकाणी येत नाही आणि गाईड पण तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही जा किंवा नका जाऊ. कारण या ठिकाणी शिवभक्त गड किल्ले फिरायला येतात. स्वतःच्या हाताने स्वतःची बर्बादी करायची आणि स्वतःमुळे दोष छत्रपती शिवरायांना लावायचा. हे सध्या या युगात चाललंय. टकमक टोक आहे. खरं जर सांगायचं म्हटलं त्या ठिकाणी गेल्यानंतर नजर सुद्धा टकमक होते. कारण टकमक म्हणजे काय, राजांच्या काळात चोरी लबाडी गद्दारी फितोरी करीत त्या 7 दिवस शिक्षा होती. 8व्या दिवशी कबूल नाही आला तर डबल गोंत्यात भरायचं, गोंत्याची गाठ मारायची आणि तिथून 1250 फुटामध्ये फेकून दिलं जायचं. पण इतिहासात म्हटलंय छत्रपती शिवाजी राजाने कधीच कोणाला ढकललं नव्हतं आणि छत्रपती शंभूराजाने कधीच कोणाला सोडलं नव्हतं. म्हणून जगावं कसं शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या विचारातून शिकावं आणि लढावं कसं आणि मरावं कसं शिकायचं असेल तर शंभूराजांच्या विचारातून शिकावं. कारण अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली पालीमध्ये दिलं होतं आणि माळ सावंत यांचा कडेलोट त्या टकमक टोकावरून झाला होता. तर जगदीश्वर दर्शन झाल्यानंतर जेव्हा परतीचा प्रवास असेल त्यावेळेस समोर असणाऱ्या जी निळी टाकी आहे तिथूनच टकमकला जायला मार्ग आहे. तिथून जगदीश्वराकडे जायचं. जगदीश्वराकडे जात असताना रस्त्यामध्ये अनेक पडलेले वाडे बघायला मिळतील जे आता नव्याने दिसत आहेत. वाडे जुने आहेत परंतु नव्याने दिसतात कारण उत्खनन चालू आहे. त्यातूनच ते वाडे सापडलेले आहेत. शिवकालीन वाडे आहेत. त्या वाड्यांचं संशोधन आजही चालू आहे की नेमके कसले वाडे होते, कोणाचे वाडे होते, त्याबद्दल पुरातत्व विभाग संशोधित आहेच. परंतु आता इथून जगदीश्वराचं मंदिर जर पाहिलं तरी आपल्याला पूर्णपणे एका मुशिरीसारखं दिसतं. त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या मंदिराजवळ जाऊन आता आपण मंदिराची माहिती घेऊ.
सर्वप्रथम इकडे लक्ष द्या. सकाळी 7 वाजल्यापासून आपण रायगड किल्ला फिरत आलोय. 7 वाजल्यापासून आपण सतत रायगड किल्ला चढतोय. आता रायगडावरती आलोय ज्या ठिकाणी माहितीचा शेवट आहे त्या श्री शिवसमाधीच्या चरणी आलोय. आता आपण ज्या ठिकाणी आहोत ही छत्रपती शिवरायांची समाधी. सलग 2 तास आपण माहिती घेत आलो, रायगड फिरत आलो. जगदीश्वराचं मंदिर पाहिलं. मंदिराचा आकार कसा आहे? एका मशिदीसारखा आकार का दिलाय? त्यावेळी मंदिरं देवळ सुरक्षित राहत नव्हती. युद्धाची सुरुवात ही आपल्या मंदिरं तोडण्यापासून व्हायची. जेणेकरून शत्रू सैन्य आलं त्याने ते मंदिर पाहिलं तर निदान तेव्हा तरी समज व्हायला नाही पाहिजे की हे मंदिर आपलं आहे, म्हणजे स्वतःच समजून तरी कदाचित तोडफोड करणार नाही. त्यासाठी त्याला तसा आकार दिला. पण आपले महाराज हे पूर्णपणे शंकराचे भक्त होते. त्या जगदीश्वर मंदिरात शंकराची पिंड आणि हनुमानाची मूर्ती आजही आहे. मंदिराच्या समोर एक नंदी आहे उद्ध्वस्त अवस्थेत. नंदी अगदी निखळपणे सांगतोय की जी लढाई होती फक्त आणि फक्त आणि फक्त धर्माची होती. समोरच छत्रपती शिवाजी राजांची समाधी 3 एप्रिल 1686 ला राजांच्या देहकलेस या ठिकाणी अग्नी दिली. चितेच्या अवतीभोवती लोक होती. ज्या लोकांच्या डोळ्यामध्ये तेज शौर्य होतं, ज्या लोकांच्या डोळ्यात शत्रूने पाहिल्यानंतर शत्रू थरथर कापायचे, त्याच डोळ्यांमधून छत्रपती शिवरायांना अश्रूंचा अभिषेक चालला होता. 3 एप्रिल 1686 ला चितेतून कडकड आवाज येत होता. आजूबाजूच्या लोकांना आवाज वाटत होतं, आवाज येतो हाडांचा, येतो नव्हे. त्या ठिकाणी जे जळत होतं या आया बहिणींचा भाऊ जळत होता. तुमचं आमचं आणि या मराठ्यांचं दगदग तर होतंय या ठिकाणी जळत होतं. 3 एप्रिल 1686 ला राजांच्या देहकले सगळी दिली. आज त्या छत्रपतींची समाधी पाहताय, ज्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले लावला. महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. पण खरं तर त्याच्या माहितीबद्दल तरी क्षमस्व, कारण आपण इतिहास वाचताय. आतापर्यंत वाघ्या कुत्र्याचा उल्लेख हा कुठे नाहीये. वाघ्या होता असंही सांगता येणार नाही, नव्हता असंही सांगता येणार नाही. कारण त्या वाघ्यामुळे गेल्या 12 वर्षापासून 24 तास या ठिकाणी रायगड पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आहे. ज्याने रायगड बांधला त्याने आपले राजे म्हटले, हिरोजी आपण रायगड बांधलात, पण या रायगडाचं गॅरंटी पत्र काय? तुम्हाला मी सुरुवातीला गॅरंटी पत्र सांगितलं, पण आपले राजे म्हटले, आपले हिरोजी म्हटले की राजे या रायगडाचं परमनंट गॅरंटी पत्र जगदीश्वराच्या भिंतीवर मोडी भाषेत लिहिलेला आहे. आणि तो हा गॅरंटी पत्र या शिवभक्तांच्या नजरेस पडतोय. गॅरंटी पत्राची सुरुवात बघा कशी आहे. श्री गणपतय नमः प्रसादो जगदामानंद दुर्नया श्रीमद छत्रपती शिवसेनुपती सिंहासनी तिष्ठिता शाके 96 पाण भूमिगण आनंद संवत्सरी ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सापे तिथव वापी कुपड गरा जिरू चिररम्य वनवितिको स्तबे कुंभी गृहे नरेंद्र सदनैरमले मिहिते श्री मद्राय गिरी गिराम विषय हिराजिना निर्मितो यावंद्र दिवाकरव विलसतस्थ वत्सम गुंजते. म्हणजे काय याचा अर्थ आहे? या विश्वाचा आराध्य दैवत विघ्नहर्त्या श्री गणरायाला वंदन करून जगाचा ईश्वर जगदीश्वराचा महाप्रसाद हा सर्व जगाला मिळू द्या. आणि हिरोजी नावाच्या शिल्पकाराने या रायगडावर राजगृहे, स्तंभगृहे, इमारती, तळावे अशांची जी उभारणी केली आहे ती चंद्र सूर्य अस्तित्वावर खुशाल नांदत राहू असं हे गॅरंटी पत्र आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी जगातला पहिला आर्किटेक्ट आहे की त्याने त्या वास्तूची परमनंट गॅरंटी पत्र दिले. आज इथे असलेल्यांपैकी एकच गॅरंटी पत्र नाही आहे आपल्याजवळ. गड बांधला त्यावेळी आपले राजे राज्याभिषेकाच्या वेळी हिरोजीने म्हटले, हिरोजी आपण रायगड बांधलात,
बक्षीस का हवंय मागा, 10 गावांची वतनदारी, सोनं नाणं माणिक मोती धन दौलत, आपण मोठ्या मनाने 2-3 पिढ्या बसून खातील असं काहीतरी मागितलं असतं. हिरोजी राजांना सुरुवातीला सांगतायत की राजा बक्षिसाची अपेक्षा करून गडाचं बांधकाम नाही केलं. बक्षीस नको आहे आम्हाला, ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी नक्कीच मागेल. त्या दिवशी नाही मागितलं बक्षीस. आणि एक दिवशी राजांची मिरवणूक जगदीश्वराकडे आली. जगदीश्वराची पहिली पायरी चढताच हिरोजी थांबवतात की महाराज थांबा, आता आमची बक्षीस मागायची वेळ आली, आम्हाला बक्षीस द्या, त्यानंतर आपण दर्शनाला जा. त्यावेळी आपले राजे म्हटले काय हवंय ते मागा, 10 गावांची वतनदारी, सोनं नाणं माणिक मोती धन दौलत. त्या क्षणी हिरोजी काय म्हणतायत, राजे एवढं सगळं घेऊन आम्ही कुठे इष्टक बांधायची, हे काही नकोय. जर का बक्षीस द्यायचं असेल तर जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या. महाराज विचारात पडले. राजे काय म्हटले की हिरोजी या गडाच्या बांधकामाला पैसा कमी पडला होता, त्यावेळी आपण काय केलं, स्वतःचं राहतं घर, अहो एवढंच नव्हे तर पत्नीच्या अंगावरचे दागिने या गडासाठी विकले, आणि आज आपण एका दगडामध्ये नाव मागताय. हिरोजी येता जाता त्याला लोक तुडवून जातील. त्या दगडाकडे कोण बघेल, तोच दगड हा एखाद्या उंच ठिकाणी जर मागितला तर येणारा पण बघत बसेल की काहीतरी लिहिलंय. हिरोजी काय सांगतायत, कोणी बघावं म्हणून नकोय, कोणी नाही पाहिलं चालेल, कोण तुडून गेलं चालेल, पण तो दगड आम्हाला जगदीश्वराच्या पायरीखाली हवाय. कारण जेव्हा जेव्हा आपण जगदीश्वराच्या दर्शनाला याल महाराज, तेव्हा तेव्हा तरी तुमच्या चरणाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल, तुमचे चरण हे आमच्या नतमस्तकी स्पर्श होतील. आणि त्यासाठी आज इथे लिहिलंय, सेवेची ठाई तत्पर हिरोजी जिंकर. या ठिकाणी माहितीचा समारोप करायचा आहे, पण माहिती संपल्यानंतर कोणीही घोषणा गारद द्यायचा प्रयत्न करू नका, कारण हे शांततेचं ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी राजे आणि कविभूषण यांची पहिली भेट या जगदीश्वरात झाली. शिवरायांच्या काळात होऊन गेले कविभूषण आणि शंभूराजांच्या काळात होऊन गेले कवी कलश. तर कविभूषण आणि महाराज यांची पहिली भेट जगदीश्वरात झाली. तेव्हा त्याने राजांवर आधारित 300 काव्य कविता रचल्या होत्या. 300 काव्य कविता. गाईडला 300 माहिती नाहीयेत, पण ज्या माहिती आहेत त्या 2 काव्य आणि छत्रपतींचे 3 शेर या समाधीचरणी ठेवून माहितीचा समारोप करतोय. काय म्हटले होते कविभूषण कि कविभूषण सच कहते हैं, कविभूषण सच कहते हैं, काशी उनकी कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर मेरे शिवराय न होते तो आज सबकी सुन्नत होती, तो आज सबकी सुन्नत होती. दुसरं काव्य काय म्हटले होते, इंद्र जमी जंब पर, बाळ वसु अंब पर, रावण असु दंब पर, रघुकुल राज है, पवन बारी बाहा पर, संबुरती नाहा पर, जो सशस्त्र बाहा पर, रामद्विज राज है, दावाद्र दंड पर, चित्तावु झुंड पर, भूषण भी तुंड पर, जैसे मृगराज है, तेज तम हंस पर, खंड जिमी कंस पर, जो मलिच्छ वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. आणि माहिती सांगताना शेवटचे 2 शीर सांगतो. पहिला शीर म्हटलं की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही त्या तलवारीच्या पातीला, आणि छत्रपतींशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शीर काय म्हटलं बघा, तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात म्हणतात, आणि काळ्या मातीत राहून शिवछत्रपतींना विसरेल त्याला खरोखरच पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात, पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात. आणि माहिती संपता संपता शेवटचा शेर या छत्रपतींच्या चरणी ठेवतो की ज्याची खरंच आज या महाराष्ट्राला गरज आहे. काय म्हटलंय बघा, व्यवस्थित इथे ऐका की अंधार फार झाला, अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे, आणि या काळ्या मातीलाच नव्हे तर या महाराष्ट्रातच वावरणाऱ्या माझ्या प्रत्येक आया बहिणींना पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, शिवा पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण आता खूप वेळ होतो आपल्याला उतरायला, म्हणून आपण आता डायरेक्ट आपल्या हॉटेलपाशी जातोय. आता जेवण वगैरे करून आम्ही सर्वजण निघणार आहोत. तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करून सांगा
चला मग असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. चला बाय.